मित्रांनो, जर आपण मानवी इतिहासाचा अभ्यास केला तर नद्या मानवी संस्कृतीचा अविभाज्य भाग राहिल्या आहेत. पाण्याशिवाय जीवनाची कल्पना करणे अशक्य आहे. म्हणूनच लहानपणापासून आपल्याला शिकवले जाते की पाणी म्हणजे जीवन. पृथ्वीवर लाखो लहान मोठ्या नद्या वाहतात. भारतासह अनेक देशांमध्ये नद्यांची पूजा केली जाते कारण त्या जीवनदायी आहेत. तथापि जर आपण संपूर्ण जगाचा विचार केला तर अशा काही नद्या आहेत ज्या मानवासाठी यमराजाच्या दर्शनासारख्या आहेत. आज मी तुम्हाला जगातील अशा 8 नद्यांबद्दल सांगणार आहे ज्यांच्या पाण्यात तुम्ही उतरण्याची कल्पना सुद्धा करणार नाही. नमस्कार, मी पूनम गावंड. मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. पहिल्या क्रमांकावर आहे ब्रिस्बेन नदी, ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाचा या यादीत समावेश झाला याच्यात आश्चर्य वाटायला नको, कारण तिथला नैसर्गिक भूभाग शक्य असेल तेव्हा माणसांना घाबरवण्यासाठी जणू कटिबंध आहे. ब्रिस्बेन नदीत असे काही जीव आहेत जे पर्यटकांसाठी तिला विशेषतः भीतीदायक बनवतात. ही नदी 3000 बुल शार्कचे घर आहे. हे धूर्त आणि सर्वोच्च शिकारी खाऱ्या आणि गोड्या पाण्यात तितके सहज वावरतात. म्हणूनच ते नद्या आणि महासागरांमध्ये राहतात. त्यांना शार्कची एक विशेषतः आक्रमक प्रजाती म्हणून मानले जाते, जी माणसांवर होणाऱ्या विनाकारण शार्क हल्ल्यांच्या मोठ्या टक्केवारीसाठी जबाबदार आहे. पण जर तुम्हाला वाटत असेल की ब्रिस्बेन नदीला घाबरण्याचे आणि तिचा आदर करण्याचे एकमेव कारण बुल शार्क आहे तर सावध व्हा. ही नदी तिच्या अत्यंत शक्तिशाली प्रवाहासाठी, वादळ आणि पुरामुळे साचलेल्या कचऱ्यासाठी ओळखली जाते, जो त्यात अडकलेल्या लोकांसाठी धोकादायक अडथळा ठरू शकतो. तसेच तिच्या खराब पाण्याच्या गुणवत्तेमुळे तिला द ब्राऊन स्नेक हे अशुभ टोपण नाव मिळाले आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे टार्कोल्स नदी, कोस्टारिका. कोस्टारिकामधील टार्कोल्स नदी सॅन होजेच्या कचऱ्याची दुर्दैवी प्राप्तकर्ता आहे, कारण राजधानी शहरातील प्रदूषके तिच्यात मुक्तपणे वाहून जातात. 2017 मध्ये तिला मध्य अमेरिकेतील सर्वात प्रदूषित नदी हा अपमानकारक किताब देण्यात आला होता आणि तेव्हापासून कोस्टारिकाने हा दर्जा बदलवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. पण टार्कोस नदी विषारी आहे म्हणून तिचा या यादीत समावेश नाही. याचे कारण म्हणजे मोठ्या संख्येने असलेल्या अमेरिकन मगरी ज्या या नदीला आपले घर मानतात. तिथे प्रसिद्ध क्रोकोडाईल ब्रिज सुद्धा आहे, जिथे धाडसी पर्यटक खाली मगरींनी भरलेल्या पाण्यात कोसळण्याचा धोका माहीत असूनही पुलाच्या अरुंद कडेने हळूहळू पुढे सरकत जातात. मगरींमुळे होणारे मृत्यू तुलनेने दुर्मिळ असले तरी ते घडतातच. 2023 मध्ये टार्कोस नदीत पोहत असताना मगरीच्या हल्ल्यात एका कोस्टारिकन फुटबॉलपटूचा मृत्यू झाला. मगरीच्या अधिवासाला धोका निर्माण झाल्यामुळे अन्नासाठी त्यांना माणसांच्या जवळ यावे लागत आहे. त्यामुळे जीवघेण्या नसलेल्या हल्ल्यांमध्येही वाढ झाली आहे. तिसरी नदी आहे रेड रिव्हर. ही नदी 1360 मैल लांब असून ती टेक्सास आणि ओक्लाहोमा यांच्यातील सीमा म्हणून काम करते. रेड रिव्हरचा उगम न्यू मेक्सिको मध्ये होतो आणि ती टेक्सास ओक्लाहोमा सीमा ओलांडून आर्कान्सास मध्ये वाहते. त्यानंतर लुईझियाना मार्गे मिसिसिपी नदीला मिळते. रेड रिव्हर ही टेक्सास राज्यातील दुसरी सर्वात लांब नदी मानली जाते आणि ती तिच्या लाल रंगासाठी ओळखली जाते. पुराच्या काळात नदीत मोठ्या प्रमाणात लाल माती आणि वाळू जमा होत असल्याने, तसेच पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असल्यामुळे तिचा रंग लाल होतो. फार अँड वाईड या वेबसाईटवर रेड रिव्हरला जगातील सर्वात धोकादायक नद्यांमध्ये स्थान दिले गेले आहे. नदीतील जोरदार प्रवाह आणि भवरे यांमुळे ती इतकी धोकादायक बनते, ज्यामुळे या नदीतून प्रवास करताना तुमचा थरकाप उडू शकतो. ही नदी खूप अनिश्चित आहे आणि काही मिनिटातच ती आपले स्वरूप बदलते. त्यामुळे तिच्या प्रवाहाचा अंदाज लावणे कठीण होते. जर तुम्ही चुकून या नदीत पडलात तर या नदीतील भवरे, फिरणारे पाणी आणि नदीचा ओढा तुम्हाला गिळंकृत करू शकतात. तसेच या नदीचा खालचा काही भाग दलदलीचा आहे, ज्यामुळे या भागात नौका चालवणे कठीण आहे. विशेषतः जेव्हा ती लेक टेक्सोमा येथील डेनिसल धरणापासून आर्कान्सापर्यंत काही जंगली प्रदेशातून वाहते, तेव्हा ती अनेक नागमोडी वळणे घेते. म्हणून जर चुकून तुम्ही या नदीत पडलात तर बचाव पथक सुद्धा अशा परिस्थितीत तुम्हाला वाचू शकणार नाही. चौथ्या क्रमांकावर आहे चायना येथील येलो रिव्हर. ही जगातील सर्वात धोकादायक नद्यांपैकी एक मानली जाते. ती तिच्या संपूर्ण प्रवासात 24 वेळा आपला प्रवाह बदलते. जेव्हा ती खवळते तेव्हा ती तिच्या मार्गातील सर्व काही नष्ट करते. ही नदी दरवर्षी चीनमध्ये हाहाकार माजवते आणि हजारो लोकांचा बळी घेते. चीनमध्ये ही नदी दुःखाची नदी म्हणून ओळखली जाते. चीनमधील दुःखाची नदी म्हणून ओळखली जाणारी ही पिवळी नदी जगातील सर्वात धोकादायक आणि विनाशकारी नद्यांपैकी एक आहे. इतिहासकारांनी इसवी सन पूर्व 602 मध्ये नोंदी ठेवायला सुरुवात केल्यापासून या नदीने 26 वेळा आपला प्रवाह बदलला आहे आणि 1500 पूर आणले आहेत, ज्यात लाखो लोकांचा बळी गेला आहे. तसेच 1972 पासून पिवळी नदी 30 पेक्षा जास्त वेळा कोरडी पडली आहे. 5व्या क्रमांकावर आहे शनाय टिमचिका. ही रहस्यमय नदी दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन खोऱ्यात वाहते. या नदीला ला बॉम्बा या नावानेही ओळखले जाते. 6.4 किलोमीटर लांब, 82 फूट रुंद आणि अंदाजे 20 फूट खोल असलेल्या या नदीचा शोध 2011 साली लागला.
ही जगातील एकमेव उकळणारी नदी म्हणूनही ओळखली जाते. या नदीच्या पाण्याचे तापमान 100°C राहते. याचा अर्थ असा की जर तुम्ही चुकून या नदीत पडला तर तुमचा मृत्यू निश्चित आहे. 6व्या क्रमांकावर आहे रिओ टिंटो. या नदीचा रंगच खूप धोकादायक आहे, कारण या नदीच्या पाण्याचा रंग इतर नद्यांसारखा नसून रक्तासारखा लाल आहे. ही नदी स्पेन मध्ये वाहते. रिओ टिंटो नदी सोने, चांदी आणि तांब्याच्या खाणींमधून वाहते. आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही या नदीत जाऊ शकत नाही किंवा तिचे पाणी पिऊ शकत नाही. स्पेन मध्ये वाहणाऱ्या या रक्तवर्णीय नदीचे आम्लयुक्त पाणी फक्त काही पाण्यातील सूक्ष्मजीव सहन करू शकतात. रिओ टिंटो नदीचा उगम स्पेनच्या सिएरा मोरेना पर्वतरांगेत होतो आणि ती अटलांटिक महासागराला मिळते. ही नदी तिच्या लाल नारंगी पाण्यामुळे जगभर प्रसिद्ध आहे. 7व्या क्रमांकावर आहे यांगत्से नदी. यांगत्से नदी ही आशियातील सर्वात लांब नद्यांपैकी एक मानली जाते. ती चीन मधून वाहते. पावसाळ्यात यांगत्से नदीला पूर्ण पूर पातळी प्राप्त होत असल्याने ती चीनसाठी एक आपत्ती ठरते. चीन मध्ये सर्वात मोठे शहर असलेल्या वुहान मधून 6300 किलोमीटर वाहणारी यांगत्से नदी चीन मध्ये जियांग नदी म्हणून ओळखली जाते आणि औद्योगिक कचऱ्यामुळे ती प्रदूषित झाली आहे. तिच्या प्रखर पावसाळ्यामुळे तिला जगातील सर्वात धोकादायक नद्यांपैकी एक मानले जाते. शेवटची आणि सर्वात खतरनाक नदी आहे अमेझॉन नदी. जगातील सर्वात लांब आणि मोठी नदी मानल्या जाणाऱ्या अमेझॉन नदीची लांबी 6200 किलोमीटर ते 7000 किलोमीटर पर्यंत आहे. अमेझॉन नदीचे खोरे दक्षिण अमेरिकेतील 8 देशांमध्ये पसरलेले आहे. अमेझॉन नदी ब्राझील, बोलिव्हिया, पेरू, इक्वेडोर, कोलंबिया, व्हेनेझुएला, गयाना, सुरिनाम आणि फ्रेंच गयाना या देशांमधून वाहते. ही नदी धोकादायक असण्याचे कारण म्हणजे जंगलामधून वाहणाऱ्या अमेझॉन नदीत अनेक धोकादायक आणि प्राणघातक प्राणी आढळतात. याशिवाय आम्ही तुम्हाला सांगतो की जगातील सर्वात मोठा साप अॅनाकोंडा देखील या धोकादायक नदीत आढळतो. मित्रांनो, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.